नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अजिबात इनो सोडा न वापरता बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी भजी, अशा प्रकारची भजी तुम्ही पहिले कधीच बनवले नसतील. भजी तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत. चला पटकन भजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एक उडदाचा पापड आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक वाटी ते बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे. अंदाजे हे 125 ग्रॅम इतकं बेसन आहे. त्याच्यामध्ये आपण चेचून घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका. बघा, पाव चमचा आपण इथे हातावरती चोळून ओवा टाकलेला आहे आणि पाव चमचा आपण जिरे टाकलेले आहेत. बघा, त्याच्यामध्ये पाव चमचा आपण हळद पावडर टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं पिठामध्ये. आणि कढीपत्त्याची पानं आपण इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आपण अशा पद्धतीने तोडून टाकलेली आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकून दिली आणि नाश्त्याचा 1 चमचा आपण तेल टाकलेलं आहे. हे सर्व आपण पहिलं व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लागेल इतकं पाणी घालून आपण हे भजीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, भजीसाठी पीठ मळताना जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. 15 मिनटं हे पीठ ठेवून देऊया. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं तेल अशा पद्धतीने चांगलं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये एक एक भजी सोडून द्यायची आहेत. बघा, भजीसाठी जास्त तेल गरम सुद्धा नको आहे, मध्यम असं तेल गरम पाहिजे आहे. एक एक भजी सोडून दिले आणि 1 मिनिट छान असे भजी थोडेसे तेलावरती तरंगल्यावरती आपण दुसऱ्या साईडनी पलटून द्यायचे आहेत. बघा, लगेच पलटायचे नाहीत, अशा पद्धतीने आपण इथे भजी तळून घेतोय. 1 नंबर, अजिबात सोडा इनो अजिबात वापरलेला नाही. भजीचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही पहा. बघा, भजी अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. हे भजी आपण छान आता तळलेले आहेत, आपण काढून घेतलेले आहेत. बघा, तुम्ही भजीवरती पाहू शकताय, अजिबात तेलकट वगैरे दिसत नाहीत. भजी तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स तुम्हाला सांगते. बघा, भजीमध्ये आपण पिठामध्ये ओवाचं प्रमाण जास्त टाकू नका आणि सोडा वगैरे वापरला तर थोडासा चिमूटभर टाकायचा. त्याच्यामुळे कसं जास्त सोडा झाला तर भजी तेलकट होऊ शकतात. मी तुम्हाला भजी तोडून सुद्धा दाखवते. कसले भारी आतून जाळीदार मऊ सॉफ्ट आपला भजी तयार झालेला आहे. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. खूप छान कुरकुरीत असे आतून सॉफ्ट असे मऊ लुसलुशीत भजी आपले तयार झालेले आहेत. एकदा ह्या पद्धतीने करून पहा. धन्यवाद. बाय बाय.